अरे मी माझ्या गावाला गेलतो आणि तू कसा आहेस? अरे मी तर बरा आहे. तुला माहितीये तिथे काय काय झालं तू नव्हता तर? काय झालं? अरे ते साक्षरता अभियान झाले आहे. साक्षरता अभियान म्हणजे? ये सांगतो मी तुला साक्षरता अभियान म्हणजे काय असतं. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी घ्या भाजी घ्या भाजी. अहो माताई कशी दिली भाजी? 50 रुपये बटाटा, 50 रुपये कांदे, 20 रुपये मिरची घ्या की हो मॅडम. काही पण माझ्याकडे कॅश नाही, ऑनलाईन चालेल का? हो मॅडम चालेल बरं का. माझ्या भावाने दिलाय मला फोन यावर करा, पण ह्याच्यातलं काही समजत नाही मला. अय्या किती छान, मजाच मजा. अगं भाजीले अगोदर काही ना 20 रुपये बसवून पाहूया. हा आता आपण 500 रुपयाची खरेदी करू. चालेल चालेल. 1 किलो कांदे, 2 किलो बटाटे, काही स्कॅनर लाव. काही पहा तुमचे 200 रुपये. अरे वा ताई, एवढ्या भाज्या विकल्या गेल्या? अरे हा सगळ्या भाज्या विकल्या मग गेल्या. दाखव पैसे. अरे त्यांनी पैसे नाही दिले तर शिकलेल्या बायका होत्या, त्यांनी मोबाईलवर केले. बघ बरं किती आले. दाखव. अगं ताई, तिथलं फसवून तुझ्या भाज्या पैसे कमी घेऊन गेले. अरे देवा, तुम्ही शिकले असते तर आपण काही झालंच नसतं. दादा मला शिकायचं आहे. ताई, जर तुला नाही होतं, सरकारने साक्षरता अभियान पण आता शाळा उघडण्यात आली आहे. आपण तिथे शिकायला जाऊ शकतो. चालतंय. शाळा निघायचं नाही बाई, आता शाळा शिकायची बाई. आता शाळा निघायचं नाही, शाळा निघायचं नाही बाई. आता शाळा शिकायची बाई. आता शाळा निघायचं नाही. शाळा निघून अति धरून, शाळा निघून अति धरून, त्यात जात धन आणि मन, त्यात जात धन आणि मन. शाळा निघायचं नाही बाई, आता शाळा शिकायची बाई. आता शाळा निघायचं नाही. तुला म्हणतात का साक्षरता अभियान? हो. अजून काय झालं रे? अरे अजून तर खूप गोष्टी झाल्या. सांग ना मला एक करून. इथे प्लॅस्टिक बंदी झाली आहे. प्लास्टिक बंदी? अरे मी ऐकलं प्लास्टिक बंदी झाली, पण त्याचा अर्थ नाही माहित. ये मग सांगतो मी तुला. चल. अहो बाबा कुठे चाललाय? मी कुठे नाही चाललो, तुला जायचंय. कुठे? बापरे, त्या चौकातल्या दुकानातून सामान आणून तुला खरेदी नाही आली. यादी तुमच्याकडे ठेवा, मी ऑनलाईन मागवतो. हे तू काय बोलला ते तुझ्याकडे शो, मला सामान आणून दे बरं. एवढ्या भर दुपारी नका जाऊ, मी ऑनलाईन मागवतो. तुला तर जायचं असेल तर तुझा नाही तर मीच जातो. आजकालची मुलं पण ना नमस्कार, काय पाहिजे तुम्हाला? बाय यादीतलं सर्व सामान पाहिजे. आणि ते पिशवी आणायची झाली. बाय कधी प्लास्टिकची पिशवी असेल तर दे बरं. अहो काका, तुम्हाला माहित नाही का, सरकारने प्लॅस्टिकच्या पिशवीवरती बंदी आणली आहे. हो का बाळा, पण आता मी आणली नाही ना. दे बरं एखादी असली तर. ठीक आहे काका, पण मी पुढच्या वेळेसपासून तुम्हाला देणार नाही. चालते, पण याच्याने होतं तरी काय? सर्व तंत्रच वापरतात. याच्याने आपल्याला, पर्यावरणाला, जनावरांना हानी होते. हो का बाळा, धन्यवाद सांगितल्याबद्दल. प्लॅस्टिक टाळा, पर्यावरण वाचवा. प्लॅस्टिक टाळा, पर्यावरण वाचवा. प्लॅस्टिकवर बंदी, उत्तम आरोग्याची संधी. प्लॅस्टिकवर बंदी, उत्तम आरोग्याची संधी. प्लास्टिक बंदीचं हे अर्थ असतं काय? हो. आता माहितीये पुण्यात स्कॅम झालाय. काय स्कॅम? अरे मी ऐकलं स्कॅम झाला, पण त्याचा अर्थ नाही माहित. ठीक आहे मग, चल सांगतो मी तुला. हॅलो मॅडम. हॅलो, कोण बोलतोय? अहो मॅडम, मी बँकेकडून बोलतोय. काय काम आहे तुम्हाला? अहो मॅडम, तुम्हाला ना 1 लाख मला भेटणार, तुम्हाला द्यायला लागणार. अहो ऐका तर खरी, तुम्हाला 1 लाख रुपये भेटणार आहे. पैशांची खूप गरज होती. हा, तुमच्याकडे पासबुक नावाचे पुस्तक आहे का? थांबा मी शोधते. हा, त्यात 12 अंकी असते, ज्यांना अकाउंट नंबर म्हणतात, ते मला सांगा. ठीक आहे. 10 14 12 13 11. आता तुमच्या मोबाईलवर ओटीपी. ओटीपी म्हणजे काय? अहो मॅडम, एक मेसेज असेल, ते 4 अंकी असेल, ते मला सांगा. ठीक आहे. 2 3 2 8. मॅम, झालं तुमचं काम. हॅलो बाबा. काय झालं ग बाळा? अरे बाबा, आईला एका व्यक्तीचा फोन आला होता आणि तो व्यक्ती बोलत होता की मी बँकेमधून बोलत आहे आणि त्या व्यक्तीने आपला पासबुक नंबर ओटीपी घेतला. आईला फोन दे जरा. हॅलो. कुणाचा कॉल आला होता आणि तू कसली माहिती दिली? अहो, बँक मॅनेजरचा फोन आला होता. आपल्याला 1 लाख रुपये मिळणार आहे, म्हणून मी अकाउंट नंबर आणि ओटीपी नंबर दिला. काय 1 लाख रुपये आपल्याला भेटणार? अरे आपल्या बँकेत सर्व माहिती गुप्तपणे ठेवली जाते. मला वाटतं कुठला तरी घोळ झालाय. थांब, मी बँकेत चौकशी करून बघतो. ठीक आहे.
अरे बापरे. हॅलो. अगं तू हे काय केलं? अहो काय झालं, काय रागवता मला? अगं तू त्या माणसाला माहिती दिली म्हणून आपल्या बँकेचे पैसे चोरीला गेलेत. अरे देवा, आता मी काय करू? आई फोन तर चालूच आहे. हॅलो. काम कामाचा फ्रॉड करण्यासाठी सायबर क्राईम ऑफिस असतात. आपण तिथे जाऊन तक्रार नोंदवू. मी परत अशी चूक कधीच नाही करणार. स्कॅमचं हे असतं काय? स्कॅमला डेंजर असतं रे. हो, आणि तुला माहितीये सरकारकडून मतदान करा अशी सूचना सांगितली आहे. मग चल आपण पण मतदान करून येऊ. चल. हॅलो. अगं तुला जॉब मिळाला का? नाही ना गं, आणि तुला? मला एका ठिकाणावरून जॉबसाठी कॉल आला होता आणि तिथे मी तुझी माहिती सुद्धा दिली आहे. त्या मॅडमनी आपल्या दोघींना उद्या इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. अरे वा, किती चांगली गोष्ट आहे. उद्या आपण दोघी भेटूया आणि जाऊया. हा, बरं, भेटू उद्या. हाय. हाय. कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहे? मी पण बरी आहे. चल आता. अरे बापरे, किती मोठी कंपनी. ते मॅडम कुठे भेटणार? उद्या आपण कोणाला तरी विचारूया ना. एक्सक्यूज मी. बोला ना, कोण तुम्ही? आम्हाला दीप्ती मॅडमला भेटायचं होतं. बोला ना, मीच दीप्ती. मॅडम, तुमच्याकडून मला जॉबसाठी कॉल आला होता. हो, मला तुमची कागदपत्र द्या. बरं, मी तुम्हाला नंतर फोन करून सांगतो. बरं मॅडम, आता मी येतो. आता जॉबचं काय होणार? माहित नाही ना गं. अगं बघ ना, कोणाचा तरी फोन येतो आणि काहीच नाव नाही त्याच्याबरोबर. एकदा उचलून तर बघ. हॅलो. हॅलो. हा, कोण बोलतोय? मी दीप्ती बोलतेय, DS मॅडममधून. हा, बोला ना मॅडम. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकता का? हो, येऊ शकतो ना. बरं या. कोण आहे आत्या? नमस्ते मॅडम, तुम्ही बोलवलं होतं? हो, तुमचा जॉब पक्का झालाय. तुम्ही उद्यापासून येऊ शकता. थँक्यू मॅडम, पण एक अडचण होती. काय तर? मॅडम, उद्या आम्हाला हाफ डे हवा होता. जॉबच्या पहिल्या दिवशी तुम्हाला आपले का हवा? एवढं महत्वाचं काय काम आहे? अहो मॅडम, उद्या मतदान आहे आणि आम्ही सध्या नागरिक आहोत. आम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहे. अरे बाबा, मला किती सुशिक्षित कर्मचारी मिळाले आहेत. सगळ्यांनी मतदान करूया, सुखान समृद्ध भारत बनवूया, सुखान समृद्ध भारत बनवूया. सगळ्यांनी मतदान करूया. मतदानाला चला बहिणीनो, मतदानाला चला. मतदानाला चला बहिणीनो, मतदानाला चला. आई बाई अक्का, विचार पक्का, मतदानाला चला. आई बाई अक्का, विचार पक्का, मतदानाला चला. मतदानाला चला बहिणीनो, मतदानाला चला. मतदान चांगलं झालं ना रे. हो. तुला आठवते का आपण शाळेत किती मस्ती करायचो, किती खेळायचो. मी शिकवत असताना आपण मस्तीच करायचो. शिक्षणाचं काही महत्वच नसतं. अरे तुला माहिती तरी आहे का शिक्षणाचं महत्व? काय? ते सांगतो तुला. नाही रे, तू असं का विचारतोस? काही नाही रे, पिक्चर बघायला चाललंय. माझ्यासोबत कुणी नाही. तू येशील का? हो चल. अरे तुम्ही दोघे कुठे चाललात? पिक्चर बघायला. पण आता तर आपल्या शाळेची वेळ झाली ना. काय रे, शाळा 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 कंटाळलो शाळेत जाऊन जाऊन अभ्यास करून करून. आम्ही दोघे नाही जाणार. अरे वीर, तू तर ह्यांना सांग. तुम्ही शाळेला जाणार का? नाही जाणार. जर तुम्ही शाळेला गेले तुम्हाला शिक्षक शिक्षा करतील. करू दे. अरे काय झालं, तुम्ही कशाला भांडताय? काय नाही रे, तूच सांग. आम्ही शाळेला जाऊ का पिक्चर बघायला जाऊ? तुम्ही शाळेत जाऊन अभ्यास करायला पाहिजे, कारण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्याला सांगितले की जो शिकेल तो टिकेल, जो वाचेल तो वाचेल. जर तुला सन्मानाने या जगात राहायचं असेल तर शिकावंच लागेल. हो. चला रे, आपण शाळेला जाऊया. जो शिकेल तो टिकेल, जो शिकेल तो टिकेल.